हॅलो, हॅलो, हॅलो. ब्रिटिश काळापासून भारतामध्ये ब्रिटिश सत्ता जी होती, शासन जे होतं, यांनी मुस्लिम धर्मीयांच्या म्हणजेच मुस्लिमांच्या वैयक्तिक ज्या काही गोष्टी आहेत, त्याकरिता म्हणून मुस्लिम पर्सनल लॉची निर्मिती केली आणि या निर्मितीमध्ये त्यांनी केवळ समाजोपयोगी काही संस्था निर्माण करणं किंवा समाजाच्या चांगल्यासाठी काम करणाऱ्या संस्था निर्माण करणं आणि त्यांचे जे वैयक्तिक प्रश्न आहेत, यामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट जसं आहे, तसं तलाक वगैरे इत्यादीसाठी मुस्लिम पर्सनल लॉची निर्मिती केली गेली. परंतु यामध्ये धार्मिक कार्याकरिता मुस्लिम पर्सनल लॉ हे संरक्षण देईल, पण मुस्लिम पर्सनल लॉ हा स्वतःहून धर्म प्रचार आणि प्रसार करणार नाही, याचा उल्लेख स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतो. आपण जर 1937चा मुस्लिम पर्सनल लॉ ब्रिटिश काळात तयार झालेला, ब्रिटिश शासन व्यवस्थेने तयार केलेला आणि तत्कालीन मुस्लिम नेत्यांनी म्हणजेच बॅरिस्टर जिना वगैरे इत्यादींनी यामध्ये आपले विचार जे व्यक्त केलेले आहेत, हे जर आपण थोडंसं तपासून पाहिलं तर यामध्ये निश्चित लक्षात येईल की मुस्लिमांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाकरिता मुस्लिम पर्सनल लॉ आणि वैयक्तिक जीवनामध्ये तलाक, लग्न वगैरे इत्यादींकरिता म्हणून या कायद्याची निर्मिती केली गेली. आणि पुढे 1937 साली तसाच तो कायदा पुढे 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतानेही तो स्वीकारला. या भारताने हा कायदा स्वीकारत असताना यामध्ये रिलिजियस ॲक्टिव्हिटी म्हणजेच संविधानाने जे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे की प्रत्येकाला स्वतःचा धर्म आचरणात आणता येईल, पण शासन व्यवस्था त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणार नाही, या तत्त्वानुसार तो कायदा भारत सरकारने स्वीकारला. भारत स्वतंत्र झाला आणि पुढे सदरचा कायदा जो आहे स्वीकारला, त्यालाच वक्फ बोर्ड या पद्धतीचं बोर्डाला नाव दिलं गेलं. आणि हे वक्फ बोर्ड म्हणजे बांधून ठेवणं, कायद्याने बांधून ठेवणं, म्हणजेच मुस्लिमांच्या ज्या काही विकासाची जी कामं आहेत, याचं बंधन भारत सरकारवर आलं आणि मुस्लिम जे काही संपत्ती गोळा करतील तीही बांधून ठेवण्याचं, म्हणजेच त्याची संपूर्ण जबाबदारी पार पाडण्याचं किंवा ती संपत्ती सांभाळण्याचं, बांधून ठेवण्याचं कार्य भारत सरकारने या कायद्यान्वये केलं. पुढे सदरचा कायदा हा चालत गेला, बऱ्याचशा त्यामध्ये दुरुस्त्या झाल्या आणि परवा 2025 सालीसुद्धा त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. कायद्यामध्ये दुरुस्ती केली ही साधारणपणे मुस्लिम धर्मीयांच्या चांगल्यासाठीच केलेली आहे. यामध्ये गैरमुस्लिम सभासद असावेत, महिला सभासद असावेत इत्यादी थोड्याशा दुरुस्त्या झाल्या. परंतु या कायद्यात जी दुरुस्ती केली गेली, या ठिकाणी भारत सरकार आपलं आंधळं झालं आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की भारत सरकारने त्या ठिकाणी वक्फ बोर्डाला स्वतःच्या विकासाकरिता काही निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशा स्वरूपाची दुरुस्ती या कायद्यामध्ये केली गेली आहे. भारत सरकारच्या हे लक्षात आलं नाही की आपलं भारत देश हा निधर्मी देश आहे आणि निधर्मी देशामध्ये कोणत्याही जाती धर्माच्या प्रचाराकरिता शासनाची जी काही अर्थव्यवस्था आहे किंवा शासनाचा जो पैसा आहे, हा दिला गेला नाही पाहिजे. म्हणजेच भारतामध्ये राजकीय जातीवादाला कुठंतरी खतपाणी घालण्याचं कार्य हे भाजप सरकारनं केलं आहे आणि तेही या कायद्यामुळं. मला तर असं वाटतं की सदरचा कायदा की ज्यामध्ये ही जी तरतूद केली गेली आहे की मुस्लिमच्या वक्फ बोर्डाला दिला जाणारा पैसा, आर्थिक मदत केली जाईल, हे जे काही दुरुस्ती केली गेली ही कायद्यान्वये मुस्लिम धर्मीयांना साधारणपणे शासकीय पैशावर स्वतःच्या म्हणजे मुस्लिम या जातीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता प्रोत्साहन दिलं गेल्याचा प्रकार आहे. म्हणजेच या ठिकाणी कोर्टाने आपण जर लक्ष घातलं तर हे आपल्या निश्चितपणे लक्षात येईल की जातीवादाला जर खतपाणी भाजप सरकार घालणार असेल आणि निधर्मी राष्ट्र उधळून लावणार असेल, एकीकडं भाजप बोलतं आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदू आहे, त्याच्यानंतर जी काही आपली RSS आहे, ह्या RSSच्या तत्वानुसार आम्ही चालतो, असं जर मोदी सरकार म्हणत असेल तर ते साफ चुकीचं आहे, हे या कायद्याच्या दुरुस्तीवरून लक्षात येईल. मोदी सरकारने सदरच्या कायद्यात पुन्हा एकदा अमेंडमेंट करणं आवश्यक आहे की वक्फ बोर्ड जे काही कार्य करेल सामाजिक आणि शैक्षणिक, या ठिकाणी कोणताही जात धर्म असणार नाही. परंतु जर त्यांनी त्याच्या जात धर्माचं जरी कार्य केलं तर त्याला शैक्षणिक संस्था आणि सामाजिक कार्याला पैसे दिले जातील. मात्र केवळ जातीचा प्रचार आणि प्रसार, धर्माचा प्रचार आणि प्रसार जर वक्फ बोर्ड करणार असेल तर वक्फ बोर्डाची संपत्ती आणि
शासनाकडून देऊ घातलेले जे काही पैसे आहेत, जमिनी आहेत, त्या काढून घेण्याचं काम हे भारत सरकारनं करायला हवं. कारण आपला भारत हा निधर्मी देश आहे. निधर्मी देशात जर असं सरकारच जर करायला लागले, तर हिंदूही पुन्हा अगदी चवताळून उठतील. आमच्याही हिंदू मंदिरांना अनुदानं द्यावीत. त्याच्यानंतर अन्नछत्र चालतात, त्याला अनुदानं द्यावीत. अन्नछत्र अर्थार्थी सगळेजण त्या ठिकाणी येतात, म्हणून ते अन्नछत्राचं अनुदान थांबवू शकत नाहीत. मात्र मंदिराच्या विकासासाठी जे काही निधी दिला जातो, त्या ठिकाणी सार्वजनिक मंदिरं आहेत. मस्जिदीमध्ये तसं आहे का? मस्जिदीमध्ये जाताना द्वारपाल थांबलेले असतात. कोणताही दुसरा माणूस यायला की अडवला जातो. "कोण रे तू? कुठला रे तू? का काय? याने याने का?" अरे त्यांच्या मुस्लिमामधल्या सुद्धा लोकांना ते मस्जिदीत जाण्यासाठी अडवतात. मग कोणत्याही ठिकाणी जर असं व्यक्तीला अडवलं जाईल, प्रवेश दिला जाणार नाही, असं जर असेल, तर त्यानुसार सदरच्या वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच्या सर्व शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालयं, जमिनी ह्या किती होत्या? वक्फ बोर्ड ज्यावेळेला निर्मिती झाली भारतामध्ये किंवा ब्रिटिशकालीन कालावधीमध्ये, त्यावेळेला केवळ 1-2 एकरसुद्धा जमीन वक्फ बोर्डाकडे नव्हती. काहीतरी मला वाटतं 400 स्क्वेअर मीटर जागा अशी ही वक्फ बोर्डाची जागा होती. आणि मग जर वक्फ बोर्डाची एवढी कमी जागा असेल आणि नंतर जर जमिनी ह्या वक्फ बोर्डाला दिल्या कोण? शासनानं तर स्वतः हस्तगत करून वक्फ बोर्डाच्या नावे केलेल्या नाहीत. मग समाजामध्ये असलेले समाजकंटक की जे हिंदूंच्या विरोधात आहेत, अशा समाजकंटकांनी, अतिरेक्यांनी, आतंकवाद्यांनी सदरच्या जमिनी काय केल्या? हिंदूंच्या जमिनी स्वतः त्यांनी हिंदूंची नावं धारण केली आणि हिंदूंच्या जमिनी ह्या वक्फ बोर्डाला दिल्या. आणि ह्या हिंदूंना माहिती नाही की आपल्या जमिनी ह्या वक्फ बोर्डाला नोंदल्या गेल्या. आणि अशा प्रकारचं समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम वक्फ बोर्डासाठी नाही, तर मुस्लिम धर्मीयासाठी काम करणारे जे काही समाजातले आतंकवादी आहेत, अतिरेकी आहेत, तेच या स्वरूपाचे प्रयत्न केले आणि अशा स्वरूपानं मग वक्फ बोर्डाकडली जमीन वाढली. मला भारत सरकारला एक सांगायचं आहे की वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्यांनी दान केल्या त्यांना त्यांची नावं डिक्लेअर करावी. आणि ज्या जमिनी आहेत त्यांच्या जमिनीच्या मालकाच्या संदर्भातले कोण माणसं जिवंत आहेत का? आणि जर मग तालुका लेवलला, ग्रामपंचायत पातळीवर जर अशा तक्रारी पडून असतील, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची आजपर्यंत सुनावणी झालेली नसेल, तर मग दान केलेल्या व्यक्तींनी पुन्हा वक्फ बोर्डाने आमच्या जमिनी घेतल्या अशा स्वरूपाच्या तक्रारी कशाला करतील? याचाच अर्थ आहे की सगळं फेक आहे, बनावट आहे. म्हणजेच काय तर हिंदू लोकांच्या सगळ्या जमिनी घ्यायच्या, वक्फ बोर्डाला द्यायच्या आणि पुन्हा वक्फ बोर्डाने आम्हाला वक्फ बोर्डाकडं मागणी घ्यायची की सामाजिक कार्यासाठी आम्हाला वक्फ बोर्डाने जमिनी दिल्या. आणि मग त्यावर शाळा निर्माण करायच्या, त्यावर कॉलेजेस निर्माण करायची, महाविद्यालय निर्माण करायची, दवाखाने निर्माण करायचे आणि त्यातून निर्माण होणारा पैसा आहे तो पैसा स्वतःची संपत्ती करायची. असं वक्फ बोर्डाचा आधार घेऊन, समाजाचा आधार घेऊन, मुस्लिम समाजाचा, बाहेर दुसरे कोणतेही लोक असू शकतात ना की जे वक्फ बोर्डाचा आणि मुस्लिम समाजाचा वापर करून घेऊन असे धंदे करत असतील. असंही असू शकेल की हिंदुत्व किंवा हिंदूंच्या जमिनी असतील, मग मुस्लिमाची काही नावं धारण करून हिंदू किंवा दुसऱ्या जातीचे लोक त्या हिंदूंच्या जमिनी वक्फ बोर्डाला दिले नसतील कशावरून. असंही आहे की मुस्लिमांची नावं धारण करून, संस्था निर्माण करून मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाच्या जमिनी स्वतः काढलेल्या नावं धारण करून काढलेल्या शिक्षण संस्थांना घेऊन त्याच्यावर शाळा महाविद्यालय निर्माण करून स्वतःची संपत्ती करत नसतील कशावरून. मला एक सांगायचं आहे की वक्फ बोर्डाने किती शाळा काढल्या, किती जमिनी आहेत, किती जमिनी कुणाला दिलेल्या आहेत, किती त्याची लीज डीड होती. भारत सरकारनं ही एक पुन्हा चूक केलेली आहे की सुरुवातीच्या काळी फक्त 3 वर्षाचं लीज डीड व्हायचं जमिनीचं, पण आता वक्फ बोर्डाच्या जमिनी 30 वर्षासाठी लीज डीड केली जाऊ शकते अशा स्वरूपाची कायद्यात तरतूद केली. याचाच अर्थ काय की भारत सरकारने कायद्याने हिंदूंच्या जमिनी काढून घेतल्या आणि हिंदूतेतर लोकांना त्या जमिनी दिल्या, असा प्रकार झाला. म्हणजेच कायद्यानं काय केलेलं आहे, हिंदूंना गरीब केलेलं आहे आणि हिंदूची संपत्ती काढून घेण्याचा, जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न हे भारत सरकार करत आहे. अहो, मुळात जमिनीच्या वादाकरता म्हणून भारत सरकार सत्तेवर आलेलं आहे. इंदिराजींच्या काळामध्ये जे काही जमिनी होत्या सेलिंग ॲक्टखाली इंदिरा गांधीजींनी काढून घेतल्या, त्याच जमिनी परत पुन्हा वक्फ बोर्डाला गेल्या आणि त्याच जमिनी भारत सरकारनं काय केल्या, परत त्या भारत सरकारनं सदरच्या जमिनी ह्या मुस्लिमांच्या संस्थेला दिल्या. अरे पण त्या मुस्लिमांच्या संस्था किंवा मुस्लिमाच्या नावाने ज्या संस्था काढल्या, जे मुस्लिम म्हणून जगत आहेत, ते मुळात मुस्लिम आहेत का, याचा विचार करायला हवा. आजकाल वैद्यकीय क्षेत्राने एवढी प्रगती केलेली आहे. आता समजा एखादा गृहस्थ आहे, हिंदू आहे, बरं काय करायचं त्याला, हो त्या मुस्लिम नाव त्यांनी धारण केलं, तुम्ही कुणी ओळखणार आहे का त्याला? समजा सोलापूरचा माणूस आहे, कुठंतरी दुसऱ्या कुठल्या तरी शहरात गेला आणि मुस्लिम म्हणून जगायला लागला, तिथले लोक म्हणणार आहेत का अरे हा मुस्लिम नाही आहे, हा हिंदू आहे? असं होणार नाही ना. मग हे भारत सरकारने, मोदी सरकारच्या लक्षात कसं काय आलेलं नाही? मोदी सरकारच्या हे लक्षात यायला पाहिजे होते की आपल्याला कसं फसवायला लागलेले आहेत, आपलं सत्ता घालवण्यासाठी कशा प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. अर्थार्थी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष हे असले धंदे करतच नाही आहे. मग काय,
राजकीय सट्टे चालवणाऱ्या लोकांचे हे सगळे खेळ आहेत. या ठिकाणी ना काँग्रेस आहे, ना राष्ट्रवादी आहे, ना BJP आहे, ना शिवसेना आहे, ना मनसे आहे, ना AIMEM आहे. कोणतेच राजकीय पक्ष नाहीत. मग राजकीय सट्टे चालवणारे लोक जर एक बोटावर मोजणे इतपत असणारे लोक जर असे खेळ खेळत असतील, लोकांची नावं धारण करून लोकांना काही करायला हवत असतील, तर अशा लोकांनी निर्माण केलेले कायदे किंवा कायदा आणण्याचा प्रयत्न केलेला कायदा असेल याची कसून चौकशी, याचा कसून तपास करून मग कायदा अंमलात आणायला हवा होता. मोदी सरकार या ठिकाणी मोदी सरकारची फसगत झालेली आहे, हे निश्चित आहे. मला आपल्याला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की कोणत्याही स्वरूपाच्या जाती धर्माच्या गोष्टीसाठी भारत सरकारनं पैसे देता कामा नाहीत. वक्फ बोर्ड जरी उद्या मुस्लिम धर्मीयासाठी काय काम करायला लागलं आणि धर्मप्रचार आणि प्रसार वक्फ बोर्डाच्या पैशावर आणि जमिनीवर जर करायचा प्रयत्न करायला लागलं, तर त्या ठिकाणी तो प्रयत्न हाणून पाडावा, हे निश्चित आहे. कारण भारत आपला निधर्मी आहे. मला हे म्हणायचं नाही या ठिकाणी की मस्जिदी निर्माण करू नयेत, मशिदी निर्माण करू नयेत. धार्मिक विधी आहेत, धार्मिक कार्यासाठी लागणारी जागा आहे, निश्चितपणे किती एरिया आहे तोही कायदा या ठिकाणी होणं आवश्यक आहे. एखादा कायदा आहे, मुस्लिम धर्मीयांची संख्या 100 आहे आणि मग 100 लोकांसाठी नमाज पडायला जागा किती लागते, त्याची इमारत किती लागते, ती उभी करून द्यावी शासनानं. काय त्याच्यामध्ये वाईट नाही आहे. धर्माचं संरक्षण करणं हे कायद्यानं योग्य आहे, पण धर्म प्रचार आणि प्रसार करणं हे मात्र अयोग्य आहे. धर्म प्रचार आणि प्रसार करण्याकरिता म्हणून हिंदू आणि मुस्लिम दरी निर्माण करणं, दोघांच्यामध्ये भांडणं लावणं आणि मग त्यातून पुन्हा राजकीय सट्टा खेळणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या भारत देशाला काळीमा लावणाऱ्या आहेत. माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. मुस्लिमाचं नेतृत्व करणारे सध्याचे OBC यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मला मुस्लिमांच्या विरोधात बोलायचं आहे किंवा मुस्लिमांच्या विरोधात मी बोलतोय वगैरे अशातला काही भाग नाही, पण OBC सर, आपल्या जाती धर्माची संख्या जास्त आहे तर जास्त खासदार का निवडून येत नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. एवढी जर नमाज पडत असताना एवढी जर संख्या आपल्याला दिसत असेल, मीडिया दाखवत असेल, तर मीडियाच्या दृष्टिकोनातून मग तेवढे खासदार त्या ठिकाणी का जर येत नाहीत, आणि जर खासदार येतात तर मग प्रत्येक ठिकाणी त्याची वाटणी झालेलीच आहे. म्हणजे AIMEMचे काही खासदार, काँग्रेसचे काही खासदार, राष्ट्रवादी काही खासदार, BJPचे काही खासदार, सेना BJPचे काही खासदार, त्याच्यानंतर मनसेचे काही खासदार. मग अशा सगळ्या गोष्टी असतील तर निधर्मी भारत म्हणून या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा धर्म असणार नाही, धर्माचे आचरण असणार नाही, अशा गोष्टी का बरं येत नाहीत. आणि संविधानाच्या तरतुदीनुसार काही तरतुदी याच्यातल्या वगळून निधर्मी भारत फक्त निधर्मासाठीच काम करेल असं का होत नाही. मग या ठिकाणी आमचे उच्चभ्रू वर्गातले काही लोक, काही माझे मित्र मला म्हणतात अरे तू SCला जे काही मार्क कमी हे केलेलं आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये, मग आमचे नंबर लागत नाहीत. अरे मित्रांनो, SCचा समाज हा सुधारण्यासाठी डॉक्टर BR आंबेडकरांनी जे काही 10 वर्षाची मुदत घेतली होती, त्या 10 वर्षाच्या मुदतीमध्ये कधीही UPSC बोर्डाने म्हणजे संघ लोकसेवा आयोगाने आणि राज्य लोकसेवा आयोगाने प्रत्येक राज्याच्या हे निवड प्रक्रियेमध्ये केवळ दलितांना जेवढं आरक्षण आहे तेवढ्याच जागा फक्त दिल्या गेल्या. म्हणजे आरक्षण कितीचं आहे? SC 13%. म्हणजे 100 जर पोस्ट असतील राज्यसेवेच्या, लोकसभेच्या, तर त्याच्यामध्ये 13 आणि 13 एवढेच म्हणजे उमेदवारांची निवड केली गेली. पण असं नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या, या समाजावर पुन्हा कायद्याने अन्याय केल्यासारखं आहे. जनरलमध्ये जर की मुलं येत असतील SCची, STची, NTची म्हणजे मागासवर्गीयाची, तर ती जनरलसोबत ट्रीट होतात. म्हणजे किती? समजा आता 100 मधले 13 SC भरायचे आहेत, मग 100 मधले 13 हे शेवटी ठेवायचे आणि राहिलेले उर्वरित म्हणजेच 90 आणि त्यातनं 3 म्हणजे 87 उमेदवारामध्ये जेवढे काही SCचे येतील ते सगळे उमेदवार हे SCचे ट्रीट न करता ओपनचे ट्रीट करून त्यांना नियुक्त्या द्यायला हव्यात. पण असं होत नाही. संघ लोकसेवा आयोगाने असं केलं आहे का? राज्य लोकसेवा आयोगाने प्रत्येक असं केलं आहे का? स्टाफ सिलेक्शन कमिशनने असं केलं आहे का? आतापर्यंत केलं आहे का? हे तपासून बघा. मागासवर्गीयांचे आमचे जे खासदार आहेत, रामदासजी आठवले, हे लक्षात घ्या. मी जे काही बोलतोय, आपल्याला प्रत्येक जात जमात आता स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर रामदास आठवले आपल्याला कुठल्या जर दावणीला जाऊन बांधलेलं आहे ना, ते दावं हिसका देऊन तोडून टाका आणि सरळपणे डरकाळी फोडा की SCचे किती उमेदवार आहेत, किती निर्माण झाले, किती नेमले गेले, 100मध्ये किती, फक्त 13च SC घ्यायचे असा नियम आहे का? या गोष्टी तपासून बघण्याचं खासदार साहेब आपण थोडंसं विचार करून याची पावलं उचलावीत. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. जेवढे आपले दलित आहेत ते दलित राहिलेले आहेत का याचा विचार करा. मी आज दलित आहे, आनंद मारुती लोखंडे, मी घरी बसलेला आहे, पण माझ्या ठिकाणी दुसरा ओपनचा उमेदवार UPSCमध्ये ठामपणे नोकरी करतो, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये. का या बाबतीत आपल्याला भारत सरकारला विचारणा करता आली नाही का? या सगळ्या गोष्टीचा विचार उहापोह होणं आवश्यक आहे. मला आपल्याला एकच सांगायचं आहे नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांना की या बाबतीत आपण कसून चौकशी करावी, निरनिराळी बोर्ड निर्माण करावी, विशेष पथकं निर्माण करावी. अहो, जास्त लांब जायची गरज नाही. सोलापूर जिल्हा शिक्षण खात्याचा याचा विचार केला तर शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या किती शिक्षण संस्था आहेत
त्या प्रत्येक शिक्षण संस्थांमध्ये त्यांचं आरक्षण भरलेलं आहे का? आरक्षणाच्या पोस्टवर आरक्षणाचीच माणसं काम करतायत का? का आरक्षणाची माणसं आहेत आणि त्यांचे ब्रेन मात्र ओपनचे घातलेले आहेत? असं काही झालं आहे का? म्हणजे मनुष्यहानी होतेच, शैक्षणिक हानी होती आहे आणि सामाजिक हानीही होती आहे. मग अशी सगळी हानी जवळ बाळगून त्याच्यावर राज्य करणारे जे काही आमचे खासदार रामदास आठवले आहेत, यांना मग निश्चितपणे घरचा रस्ता दाखवण्याची आज गरज आहे. माझ्या दलित मित्रांनो आणि युवक मित्रांनो, मला आपल्याला एक सांगायचं आहे की असं जर कोणी करत असेल आणि कुणाच्या दावणीला जाऊन थांबून काही जर गडबडी करत असतील, यामध्ये दलितांसोबत चालणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे शरद पवार आणि त्यांच्यानंतर सुशीलकुमारजी शिंदे. सुशीलकुमारजी शिंदे यांनी सरळ सांगितलेलं आहे, असं जर घडत असेल, असं जर होत असेल तर रक्ताच्या नद्या वाहतील. आणि पवारसाहेब तर म्हणाले आहेत की असं जर होत असेल तर पहिल्यांदा आरक्षणाची केवळ कसून चौकशी करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल आणि युवक वर्गांवर, दलित युवक वर्गांवर अन्याय कधीही राष्ट्रवादी होऊ देणार नाही. याबाबत आपण दलित मित्रांनी चांगला विचार करून पवारसाहेब आणि शिंदेसाहेबांचे हात मजबूत करण्याची गरज आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. हे मी जे सांगितलेलं आहे हे गावोगावी, खेडोपाडी, प्रत्येक खेड्याच्या दलित वर्गापर्यंत हा सगळा माझा आवाज पोचवावा. मी आनंद मारुती लोखंडे बोलतोय. मी सामाजिक कार्य करतोय. मला राजकारण अजिबात करायचं नाही. आमच्या दलित मित्रांमध्ये जे काही शिकलेले विद्यार्थी आहेत, जे शिकलेले उमेदवार आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. अहो, दलितांच्या पोस्ट 100त केवळ 13 हा आरक्षणाचा कायदा आहे असं सांगून मंत्री महोदयांना गप करणारे, IAS अधिकाऱ्यांना, IPS अधिकाऱ्यांना गप करणारे जर समाजामधले सेक्रेटरीमध्ये काम करणारे मूर्ख लोक असतील तर अशा मूर्खांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.